मित्र हो, तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी पडत आहे हे कसं ओळखायचं आणि तो वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं, नीट लक्ष देऊ नये का? जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल, फिरल्यासारखं वाटत असेल, डोळ्याला अंधारी येत असेल, तुमचं डोकं जड पडत असेल, डोक्यांमध्ये विचारांचा गोंधळ होत असेल, कन्फ्युजन होत असेल, व्यवस्थित विचार करू शकत नसाल, एखादी गोष्ट किंवा एखादा शब्द वेळेवर आठवत नसेल, बोलताना जीभ जड पडल्यामुळे तुमचं बोलणं बोबडं येत असेल, तुमच्या हातापायाच्या स्नायूमध्ये अशक्तपणा, कमजोरी येऊन तिथं बधीरपणा आला असेल, किंवा तुम्हाला वारंवार तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होत असेल, तर समजून जा की तुमच्या मेंदूला कुठेतरी रक्तपुरवठा कमी पडत आहे. यासाठी 5 सोपे व्यायाम तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही केल्या केल्या लगेचच तुम्हाला ताजतवानं वाटणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आपल्याला काय करायचा, अशा पद्धतीने हात पसरवायचे आहेत. पसरवल्याच्या नंतर तुम्हाला उलटे आणि सरळ अशा पद्धतीनं गोल फिरवायचे आहेत. 5 वेळा 10 वेळा मान सरळ ठेवायची आहे आणि हे हात तुम्हाला उलटे सरळ गोल फिरवायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा सोपा प्रकार काय करायचा आहे, तुम्हाला हा खांदे अशा पद्धतीने ढिल्ले सोडायचे आणि ढिल्ले सोडल्याच्या नंतर लांब श्वास घेत खांदे वर उचलायचे आणि घेतलेला श्वास हळूहळू सोडत खांदे सुद्धा खाली घ्यायचे. अशा पद्धतीने बघा. अशा प्रकारे 5 ते 10 वेळा तुम्ही करा. त्याच्यानंतर तिसरी स्टेप जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, लांब श्वास घेत घेत मान तुम्हाला डावीकडे फिरवायची आहे आणि घेतलेला श्वास सोडत सोडत मान तुम्हाला उजवीकडे न्यायची आहे. बघा. हे तुम्ही 5 ते 10 वेळा करा. चौथा सोपा प्रकार काय करायचा, तुम्हाला लांब श्वास घेत घेत तुम्हाला पुढे झुकायचंय आणि घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला पाठीमागे यायचंय. बघा. हे तुम्ही 5 ते 10 वेळा करा. आणि शेवटचा सोपा प्रकार आहे, तुम्हाला छाती आणि पोटाच्या मधोमध एकदम हात ठेवायचा आहे, तोंड बंद करायचे आणि नाकानी लांब श्वास घ्यायचा आणि घेतलेला श्वास तुम्हाला तोंडाने सोडायचा आहे. बघा. 5 ते 10 वेळा तुम्हाला हे करायचंय. तर हे 5 व्यायाम प्रकार तुम्ही आवर्जून करा. नक्कीच तुमच्या मेंदूमध्ये लागलीच ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा वाढेल आणि तुमच्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये एकदम ऊर्जा संचारेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये मला तसं कळवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.